नरखेड जिल्हा परिषद गटाचं भविष्य येणाऱ्या 5 वर्षासाठी आपण कुणाच्या ताब्यात देणार आहोत ही ठरवणारी नरखेड जिल्हा परिषद गटाची ही सभा आणि या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता नुकत्याच झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विक्रम केला. सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीही एवढं मोठं बहुमत, जेव्हा सोलापूर शहराचे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा एवढं प्रचंड मोठं बहुमत कधी मिळालं नव्हतं. तेवढं प्रचंड मोठं बहुमत ज्यांच्या नेतृत्वाखाली मिळालं ते आदरणीय देवेंद्र कोटेजी, आपल्या सगळ्यांचे नेते सन्माननीय माजी आमदार राजन मालक पाटीलजी, त्यासोबत पाठीमागच्या पंचवार्षिकमध्ये ज्यांनी या मतदारसंघामध्ये प्रचंड मोठं विकासाचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं विधानसभेच्या निवडणुकीवर आमदार होण्याचा त्यांचा अधिकार होता. ते आमचे सहकारी सन्माननीय यशवंतजी माने, आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी चव्हाण, सन्माननीय विकासजी वाघमारे, आपल्या सगळ्यांसोबत उपस्थित असलेले या तालुक्याचे युवा नेते सन्माननीय बाळराजे पाटील, सन्माननीय सतीशजी काळे, मंडलाध्यक्ष रमेशजी माने, सन्माननीय अजिंक्य राणा पाटील. सोलापूर शहरातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जायंट किलर ठरणार आहेत. मालक मी सहज काय बोलत नाही आणि बोललो तो सोडत नाही. मी जबाबदारीने बोलतो. आपल्या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सन्माननीय लखनजी शिंदे, नरखेड पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार सन्माननीय उल्का राजकुमार पाटील आणि शिरापूर पंचायत समिती गणाच्या सन्माननीय नीलम मसलकर, या तिन्ही उमेदवारासोबत आपण एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणी असतील, आपण लाडके भाऊ असेल, शेतकरी बांधव असतील, युवक बांधव असतील आणि खास करून पत्रकार बांधव आमचे उपस्थित आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नरखेड जिल्हा परिषद गट हा वास्तविक पाहता मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात महत्वाचा गट आहे आणि सातत्याने या गटाकडं अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष असतं. तेव्हा मालक आपण सातत्याने पाहिलं, निवडणूक आयोग निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रचार करत असताना प्रचारासाठी अवधी घेतो. तो अवधी कशासाठी असतो की पाठीमागच्या 5 वर्षामध्ये आपण ज्या पक्षाला निवडून दिलं त्या पक्षानं किंवा त्या नेत्यानं आपल्या या भागामध्ये कोणतं काम केलं ते सांगण्यासाठी आणि येणाऱ्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जर आमच्या पक्षाला किंवा त्या उमेदवाराला निवडून दिलं तर 5 वर्षामध्ये आम्ही काय करू हे सांगण्यासाठी वास्तविक पाहता निवडणुकीचा प्रचार असतो. तो इकडं आल्या निवडणुकीचा प्रचार फक्त शिव्या देण्यासाठी असतो हेच या ठिकाणी आल्या लक्षात येतो. अनेकदा मी बघतो, अनेकदा मी पाहतो इथली परिस्थिती की कोण या ठिकाणी काय म्हणला, कोण काय म्हणला, कोणावर काय बोलतंय, कोण पाटलांच्यावर बोलतंय, कोण माने साहेबांच्यावर बोलतंय, कोण तर मध्ये मध्ये पालकमंत्र्यावर कोण बोलतंय. म्हणजे मी कुणाला भेट नाही, पालकमंत्र्याला का भिऊ, तुला कोण म्हणतं भे बाबा.
आणि तू भेलाच नाही तर कशाला सांगतोय मी भेट नाही? मी भेट नाही सांगायला कधी लागतं जेव्हा भेलेला असतो तेव्हा सांगायला. मी चोर नाही कधी म्हणायला लागतं जेव्हा चोरी केली तेव्हा म्हणायला लागतं. आमचं म्हणणंच नाही तुम्ही घ्या, तुम्ही घ्या इथल्या जनतेला घ्या. ज्या लोकांनी निवडून दिल्या त्या लोकांना घ्या. 1 वर्ष झालं की लोक विचारतात आमदार कुठं आहे, त्याला घ्या. 1 रुपयाचं काम झालं नाही. आमदार फंड सोडून 1 रुपयाचं काम गेल्या 14 महिन्यामध्ये झालेलं आहे. की जनता प्रश्न विचारते त्याच प्रश्नावर घ्या. मला घेऊन काय करतात? 5 वर्षाला ही माणसं जेव्हा विचार करतात ना तेव्हा आपला कार्यक्रम कसा होईल याला घ्या. माझं म्हणणं नाही, मी तर टीका करायला आलोच नाही कुणावर. माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे, या लोकांच्या पुढे एक अजेंडा ठेवा. 5 वर्षाला त्या नरखेड जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून आपण निवडून आल्यानंतर या मतदारसंघासाठी काय करणार आहे हे सांगून निवडणूक लढा. आमचा लखन मगाशिवाय राहिला तर त्यांनी सांगितलं की मला इथला पूल करायचा आहे, मला इथलं सीना जोड कालव्याचं काम करायचं आहे, मला या भागातल्या रस्त्यासाठी निधी पाहिजे, म्हणून मला या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य करा. आणि मी या ठिकाणी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपल्याकडे आलोय, या शासनाचा प्रतिनिधी म्हणून आलोय, भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलोय आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा दूत म्हणून आपल्याकडे आलोय. आणि आपल्याला सांगायला या नरखेड गटातनं लखन शिंदेना निवडून द्या, आमच्या दोन्ही पंचायत समिती सदस्यांना निवडून द्या. हा जयकुमार गोरे आपला पालकमंत्री म्हणून लखन शिंदेच्या पाठीशी काम करतो. कुणी काय म्हणू दे, कुणी किती सांगू दे, माझा डीपीडीसी देवळा नदी शिल्लक आहे, नया दमडा मिळणार नाही हे सांगायला. जे काय झालंय, जे सांगताय ते भारतीय जनता पक्षाने केले लक्षात असू द्या. त्यामुळं इथल्या पुलाच्या वर्गाला झाल्या, सीना नदीवरच्या काही झालं की कुणाचं तरी मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं. तेव्हा तरी जमिनीवर घ्या आणि कधीतरी माणसांना बोला. दिल्लीत गेलो, ह्याला पत्र दिलं, त्याला पत्र देऊन कामं होतात वेगळे, अशा चिठ्ठ्याला लिहितात. पत्र देऊन काम होत नाही आहे. पत्र देणाराची विश्वासात असायला लागते तेव्हा काम होतं. आणि ते पत्र देणाऱ्याची विश्वासार्हता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या सीना नदीवरचा पूल करून देण्याची जबाबदारी नितीन गडकरी साहेब असतील किंवा मुख्यमंत्री मोदयांच्याकडून या पुलाला पैसे आणायची जबाबदारी हा जयकुमार गोरे घेतोय. काहीच मंजूर नाही, लगेच अजून लगीन व्हायचं बारसही घातलं. कसं चालेल असं? काही नाही. या भागात सांगितलं, या भागाच्या सीना जोड कालव्याचं काम होण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला माझी ओळख माहिती आहे पाटील साहेब, हा जयकुमार गोरे महाराष्ट्रातल्या सगळ्यात दुष्काळी भागाचा आमदार आहे. लक्षात ठेवा, सगळ्यात दुष्काळी भागाचा. एकाही गावाला शेतीला पाणी नसताना माझा मतदारसंघ होता. 2009 साली मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने माझ्या तालुक्यावर झालेला दुष्काळी कलंक पुसण्याचा संकल्प केला. आणि हा जयकुमार गोरे जिथं उभा राहून सांगतोय की ज्या तालुक्यात तुळशी बारशीच्या लग्नाला उसाचं कांड मिळत नव्हतं, बाहेरच्या तालुक्यातनं ट्रक यायचा, ट्रॅक्टर यायचा, बाजारपेठांवर उतरायचा आणि मग एक एक ऊस विकत घेऊन जायचा आणि मग तुळशी बारशीच्या लग्नाला ऊस लावायचा आणि मग त्या ठिकाणी पूजा व्हायची. हा माझा तालुका. त्या तालुक्यामध्ये 5 साखर कारखान्यात आहे आणि 5 साखर कारखान्याला लागेल तेव्हा ऊस माझ्या तालुक्यातून बाहेर जातो.
आज माझा तालुका दुष्काळ मुक्तीकडे चाललाय, आज माझा तालुका विकसित तालुक्याकडे चाललाय. आम्ही स्पर्धा बारामतीकडे कशी करतो. ही ताकद जयकुमार गोरेंना दुष्काळ मुक्त करून दिलाय. आणि त्या दुष्काळात ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ असेल, माळशिरसमध्ये गेला, ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणी सांगता तिथला दुष्काळाचं काम करायचं असेल तर जयकुमार गोरेंना बोलवा, त्याचा शब्द घ्या. तो शब्द तोच माणूस शब्द पूर्ण करू शकतो. देवेंद्र फडणवीस साहेबांना ते सांगू शकतो. आज या ठिकाणावर मी सांगतो, माझ्या आयुष्यात दुष्काळ काम करणं एवढं मला दुसरं कुठलंच प्रिय काम नाही. मला वेदना होतात. मोहोळ सारख्या समृद्ध तालुक्यातल्या काही भागाला आजही शेतीला पाणी मिळत नाही. त्यासाठी सीना जोड कालव्याचं काम होण्याची गरज आहे. या ठिकाणावर मी शब्द देतोय, मालक या जनतेनं फक्त लखन शिंदेला निवडून द्यायचं काम करायचं, सीना जोड कालव्याचं काम मंजूर करायची जबाबदारी. सीना जोड कालव्याची मंजुरी आणण्याची जबाबदारी तुमचा पालकमंत्री म्हणून हा जयकुमार गोरे घेतो. आणि तातडीने निवडणूक झाल्या त्याची बैठक मुख्यमंत्री मोदयांच्या सोबत होईल. त्याची बैठक राधाकृष्ण विखे पाटलांच्या सोबत होईल आणि त्याला निकाल. जयकुमार गोरे विरोधा कुस्ती करत नाही, निकाली कुस्ती करतो, लक्षात घ्या. आणि ती निकाली कुस्ती आजपर्यंत अनेकाने शब्द दिला असेल, अनेक बोलले असतील, पण या प्रश्नाचा तड लावून द्यायची जबाबदारी जयकुमार गोरे घेतोय. हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. सीना जोड कालव्याचं काम करायचंय, त्याच्यासोबत अनेक कामं करायची असतील तर आमचा आता विषय सांगितलं की 300 घरं 50-60 घरं जी बांधून तयार आहे ते गायरांमध्ये आहे. आणि अजून 300 घरांना गायरांची आवश्यकता आहे. मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात जास्ती घरकुलं चालू वर्षी मंजूर झाली, 10 वर्षात मंजूर झाली. ती 10 लाख घरकुलं मंजूर झाली या महाराष्ट्रासाठी. आणि या 1 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या प्रयत्नातनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या राज्याला 30 लाख घरकुलं दिली. 30 लाख घरकुलं. त्यातली 300 घरकुलं आमच्या आष्टीला आली. आणि या 300 घराला घर बांधण्यासाठी जागा नाही. हा जयकुमार गोरे ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. लखन दादा त्या लोकांना सांगा, फक्त लखनला आमचा आशीर्वाद द्या. त्या 300च्या 300 घरांना जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी हा जयकुमार गोरे घेतो. ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून घेतो. आमचा संकल्प, अरे ज्याला जागा आहे, ज्याच्याकडे समृद्धी आहे, त्याला कोणी घर देईल. ज्याच्याकडे जागा नाही त्याला घर बांधून द्यायचं. आणि हा आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या आम्हाला सूचना आहेत. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचना आहेत. बेघरांना घर द्या, ज्याला जागा नाही अशा लोकांना घर द्या. आणि म्हणून हा संकल्प करून आम्ही काम करतोय. त्या सगळ्या घरांना जागा देण्याची जबाबदारी घराघरात जाऊन सांगा, शब्द द्या. मी शब्द दिलाय, तुमचा शब्द पडू देणार नाही. सगळ्या घरांना जागा देण्याचं काम आपण करू. वेळ पडली जागा विकत घेऊन देऊ. 300 घर आहेत, 300 घराला पर घर लाख रुपये, 3 कोटी रुपये आपण त्याला देऊ आणि जागा विकत घेऊन त्याला घर बांधण्यापासून वंचित ठेवणार नाही. हा या ठिकाणी संकल्प आपण सगळे मिळून करूया. हा शब्द या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना देतो. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत. तुम्हाला मी सांगतो, आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. नुकतीच महानगरपालिकेची निवडणूक झाली. ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश महानगरपालिकेमध्ये मिळवलं. आपण अनेक पत्रकारांचं, सर्वेवाल्यांचं, नेत्यांचं, सगळ्यांचे सर्वे फेल गेले. मी पहिल्या दिवशी सांगत होतो मालक 75 पार आणि निकालाच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं 85 पार. सगळे म्हणायचे असं कुठं असतोय, पालकमंत्री मोठं बोलतोय, निवडणुकीत असंच बोलायचं असते. मी असंच नाही बोलत आहे. आज इथून सांगतोय, सोलापूर जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार, त्याच्यामध्ये कुठल्या जोडीशाची आवश्यकता नाही. पण मला सांगायचं आपल्याला एवढं आहे, मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पालकमंत्री म्हणून पहिल्या दिवशी मला सांगितलं बाहेर आलेला आहे. पण आज कोणाची ताकद नाही हा बाहेर आलेला म्हणायची. आणि जे बाहेर आलाय ते म्हणून तुम्ही मला आता म्हणतात एवढे वेळा यायचं असतं इथं, एवढं खाली जाऊन लक्ष घालायचं असतं इथं. आधी तुम्हीच म्हणला बाहेरचं आहे, आता घ्या. अरे जिथं जातो त्या मातीचा मी आहे, ज्या भागात जातो त्या जनतेचा मी आहे.
माझ्या नेत्यानं माझ्या पक्षानं माझ्यावर जबाबदारी दिली ती जबाबदारी पूर्ण करूनच माघारी जाणारा हा शब्द दिला. म्हणून आपल्याला सांगतो मी ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, मी पालकमंत्री आहे. पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो या तालुक्यातलं या जिल्ह्यातलं कुठलंही काम करायचं असतं तर पालकमंत्र्यांच्या संमतीशिवाय होत. दुसरा विषय सांगतो, ग्रामविकास खात्याच्या अंडरच जिल्हा परिषद येते, ग्रामविकास खात्याच्या अंडर पंचायत समिती येते, ग्रामविकास खात्याच्या अंडरच ग्रामपंचायत येते. गावखेड्याच्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या संस्था ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत येतात. त्या खात्यातनंच याचं काम चालतं. त्यामुळे या खात्याचं काम मंजूर करायचं असेल, या खात्याचं विकासाचं काम आणायचं असेल तर ग्रामविकास खात्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय असू शकत नाही. दुसरा एकच पर्याय आहे, तो डीपीडीसी आहे, तो पण माझ्याकडेच आहे, तो पण माझ्याकडेच आहे. तेव्हा ग्रामविकास खातं या खात्यात सगळंच मिळतं. मी सातत्याने सांगतो, आमच्या भगिनीची अगदी डिलिव्हरी करायची असेल, बाळपण करायचं असेल, आमचं बाळ जन्माला आलं तर त्याची सेवा करायची असेल, तिथून सुरुवात आमचं ग्रामविकास खातं करतं आणि तिथून सुरुवात होते. अगदी गावखेड्याचा रस्ता असेल, गावातलं गटर बांधायचं असेल, गावातलं मंदिर बांधायचं असेल, गावातल्या ज्या ज्या विकास अगदी लाईटचा पोल लावायचा असेल, गावाचं ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं असेल, गावामध्ये जे जे विकास काम असेल ते प्रत्येक काम करायचं असेल तर ग्रामविकास खात्याकडे यायला लागतं. लांब नाही, स्मशानभूमी बांधायची असली तरी ग्रामविकास खात्याकडेच यावं. जन्माला आल्यापासून स्मशानभूमी जाईपर्यंत जे जे लागतं ते सगळं या खात्यामध्ये मिळतं. स्मशानभूमीचा एक कट्टा असतो ना, कट्टा, तो पण आपल्याकडेच मिळतो. तेव्हा जे काही करायचं ते सगळं काम या ग्रामविकास खात्याच्या अंतर्गत करता येतं. माझा सवाल आहे समोरच्या माणसांना, समोरच्या उमेदवारांना, तुम्ही निवडून येणारच नाही, तुम्ही निवडून येणारच नाही. अगदी आघाडीत घडलं तर जाणार कुणाला, मागणार कुणाला, काम सांगणार कुणाला. सारख्या म्हणते कोकणात जाणार, कुठं कोकणात. मोठ्या नावाचं, मोठ्या नेत्याचं नाव घ्यायचं, बारकं काय बोलायचं असतं, छोटं काय सांगायचं असतं. त्यामुळं चिंता करू नका, ग्रामविकास खातं अख्खच्या अख्खं लखन शिंदेच्या पाठीशी उभा आहे. या तालुक्यातल्या या भागातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा आहे. जे काय द्यायला लागेल ते सगळं, जे लागेल ते सगळं आपल्या पाठीशी उभं करू, ताकदीनं आम्ही पाठीशी उभं राहू. या भागातल्या प्रत्येक विकास कामाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेऊ. त्यामुळे कुणी काही तवलगणा करू द्या, कुणी काही सांगू दे म्हणा 3 कोटी डीपीडीसी शिल्लक आहे, 1 कोटीचं काम झालंय, सोबत फिरत होता तेव्हा ठीक आहे. आता 3 कोटी 30 कोटी सोडून ते 30 पैसे आणून दाखवले. तेव्हा कोण काय म्हणला, कोण काय बोलला याच्या फार मोठं बोलून तर आतापर्यंत कार्यक्रम झालाय. हलकं काय बोलायचंच नाही, छोटं काय सांगायचंच नाही, परिस्थिती आहे. त्यामुळं फार बिलकुल आपण चिंता करू नका. तिथल्या दोन्ही पंचायत समितीच्या सीट असतील, आमच्या ओंकार राजाराम पाटील असतील, नीलम मसलकर असतील आणि लखन शिंदे असतील, या सगळ्यांना तुम्ही निवडून द्या. देशामध्ये आमच्या मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे आणि जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. जो भारतीय जनता पक्षासोबत आहे त्याच्यासोबत सगळंच आहे. माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे, अनेक योजना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आपल्यासाठी आणते. आमच्या लाडक्या बहिणी इथं बसलेल्या आहेत. खास करून माझ्या सगळ्या बांधवांना सांगणं आहे, अरे सगळ्या लाडक्या बहिणींना ताकद देण्याचं काम देवाभाऊ करताय. अरे सख्या भाऊ सुद्धा राखी बांधायला गेल्यावर आमच्या बहिणीसाठी सक्का भाऊ राखी बांधायला गेल्यावर ताटात 100 रुपये टाकताना बायको 3 वेळा बघतो.
बायकोनं मान हलवली तरच खडी टाकतो. काय काय तुम्ही कसं करताय ना. तुमचा देवा भाऊ महिन्याला 1500 रुपये बहिणीच्या खात्यावर टाकतो. बहिणीचा सन्मान गावागावातल्या सगळ्या बहिणींना सांगा, देवा भाऊ तुमचा लाडका भाऊ आहे आणि देवा भाऊनच लाडक्या बहिणीचा सन्मान होतो. 100 रुपये सुद्धा आमच्या बहिणीनं मागितलं तर घरी 10 वेळा विचारतो कशाला पाहिजे, आणि दिलं तरी विचारतो कुठं गेलं, किती राहिलं. आज दिवस घरी आमच्या बहिणीला विचारतो तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहेत. ही परिस्थिती आहे, समजून घ्या तुम्ही. माझ्या बहिणीला तुम्ही गावात जाऊन सांगा आमच्या माझ्या बहिणी बसलेल्या आहे. सगळ्या बहिणीला सांगा देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहे म्हणून आमच्या बहिणीचा सन्मान आहे. आणि देवा भाऊ म्हणजे कमल आहे, लक्षात ठेवा. ही भूमिका घेऊन जा. शेतकरी बांधव आमच्या इथं बसतात. अरे मोदीजींचे 6,000, देवेंद्रजींचे 6,000 तुमच्या खात्यावर येतात. कामगार बांधवांसाठी पैसे येतात. आमच्या देवा भाऊनी शब्द दिला, आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार निवडून द्या, 5 वर्ष तुम्हाला लाईट बिल भरायला लागणार नाही. अरे सगळ्या शेतकरी बांधवांना लाईट बिल मारणार, सगळ्या शेतकरी बांधवांना मोफत लाईट मिळते. ते देवा भाऊ मध्ये मिळते, आमच्या कमावर मिळते, लक्षात ठेवा. त्यामुळं आज शेतकरी बांधवांचं लाईट बिल माफ होतं. भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभं राहावा. आणि आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सोलापूर जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकला मदतीनं, पण स्वतःच्या ताकदीवर आता आम्ही भारतीय जनता पक्षाचा झेंडा त्या सोलापूर जिल्हा परिषदेवर फडकू आणि विकासाची गंगा आपल्या घरामध्ये घेऊन येऊ. याच्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं पाठीशी उभं राहावं. एवढंच या ठिकाणी मी आपल्याला मनापासून सांगेन. आमचे तिन्ही उमेदवार आहेत, त्या तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहाल, त्यांना आशीर्वाद द्याल का. तुमचं कुलदैवत कुठलं आहे. सिद्धेश्वर ना, द्याल सगळेजण पाठिंबा आमच्या तिन्ही उमेदवारांना. सगळेजण सगळेजण ना, मतदार आहे सगळे. तुम्हाला सिद्धेश्वराची शपथ आहे सगळ्यांना. फक्त घरातली मतं नाही, इथनं बाहेर पडायचं आणि 7 दिवस प्रत्येकाने 10 मतं जोडायचा प्रयत्न करायचा. बस 10 मतं जोडायचा. त्याला लोकांना समजावून सांगा, आता नेतं होऊ नका, कार्यकर्ता व्हा. 5 तारखेमध्ये तुम्हाला सांगतो मी, युद्धामध्ये जोपर्यंत शेवटचा सैनिक मरत नाही तोपर्यंत युद्ध कधीही संपत नाही. आणि निवडणुकीमध्ये जोपर्यंत मतपेटीमध्ये शेवटचं मत पोहोचत नाही तोपर्यंत निवडणूक संपत नाही. आपण 7 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रत्येक मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या चिन्हासमोरचं बटन दाबण्यासाठी आपण प्रयत्न करा. लखन असेल त्यांच्यासोबतच्या दोन्ही उमेदवाराला ताकदीनं मदत करा, त्यांना निवडून द्या. बाकी सगळं विकासाची जी भूमिका आहे, विकास करायचा आहे, काम करायचं आहे, याच्यासाठी हा पालकमंत्री म्हणून तुम्हाला शब्द देतो. राजन बालक असतील, आम्ही यशवंतरावजी माने असतील, त्या सगळ्यांना शब्द देतो की हा पालकमंत्री हा तालुका दत्तक घेईल आणि इथल्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील. जो शब्द दिला ते आम्ही पूर्ण करू, एवढाच शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.